नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे व्हॉट आफ्टर रजिस्ट्रेशन प्रोसेस पॉलिटेक्निक ऍडमिशन 2025-26. तर या व्हिडिओमध्ये फर्स्टली कव्हर करणार आहे की तुमचं आता रजिस्ट्रेशन झालं, पुढच्या स्टेप्स काय असायला पाहिजे. सेकंड सगळ्यात महत्त्वाचं की आतापर्यंतचा जो शेड्यूल आलेला आहे तो फायनल मेरिट लिस्ट पर्यंतच आलाय. त्यानंतर काय स्टेप्स असतात, तुम्हाला किती दिवस वगैरे दिले जातात त्याचं थोडंसं मी अनालिसिस केलेलं आहे 2-3 वर्षाचा शेड्यूल बघून, तर ते पण तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्ही थोडं प्रिपेअर्ड राहाल. अँड थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो, थोडे कॅप राउंड्स रिवाइज झालेले आहेत. दरवर्षी 3च कॅप राउंड्स राहायचे, आता 4 कॅप राउंड राहणार आहे. ऑटो फिटचे रूल्स वगैरे रिवाइज झालेले आहेत, ते सुद्धा मी लास्ट ऑफ व्हिडिओ डिस्कस करणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करत करत बघू नका, जेणेकरून तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होईल. प्रत्येक स्टेपवर कोणत्या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे हे सुद्धा मेन्शन करणार आहे. तर हा एक व्हिडिओ इनफ आहे तुम्हाला पूर्ण ऍडमिशन प्रोसेस इन अँड आउट समजून घेण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये मला कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पर्सनल मेंटरिंग हवं असेल तर तुम्ही गुगल फॉर्म वगैरे सुद्धा भरू शकता. तर चला मी व्हिडिओला सुरुवात करतो आणि ज्या टॉपिक्सवर व्हिडिओ असतील नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता बघा, इथं स्क्रीन शेअर होत असेल, ऑफिशियल वेबसाईट आहे. इथे आपण जर इम्पॉर्टंट डेट्स मध्ये जर क्लिक केलं तर इथे आपल्याला ऍक्टिव्हिटी दिसत आहे. आता तुम्ही कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सोबतच तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे. 20 मे टू द 16 जून पर्यंतचा टाइम देण्यात आला होता. ही डेट रिवाइज होऊ शकते कारण इथं स्टार मार्क आहे. आणि सोबतच तुम्ही एकतर रिस्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला असेल किंवा फिजिकल स्क्रुटिनी. आता काही विद्यार्थी असे असेल की ज्यांना रिसिप्ट ऑफ एक्नॉलेज मिळालं असेल की तुमचं व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे. काही विद्यार्थ्यांचं पेंडिंग असेल, माइट बी त्यांचे डॉक्युमेंट्स त्यांनी व्यवस्थित अपलोड केले नसेल किंवा फक्त रिसिप्ट अपलोड केली असेल, तर काळजी करू नका. आजची फक्त 2 जून आहे, तर आपल्याकडे स्टील 15 दिवस आहे, तर होऊन जाईल सगळ्या गोष्टी. 14 ते 15 दिवस आहे, तर आरामशी प्रोसेस होईल. थोडं पेशन्स राहा, घाबरू नका, पॅनिक होऊ नका, पण ह्या सगळ्या प्रोसेस करून घ्या. आणि याच्यासाठी फक्त आपल्याला 16 जून पर्यंतचा टाइम देण्यात आलाय असं समजून चाला. 2 दिवस वाढणार आहे या विचारात राहू नका. वाढणार आहे, मी पण शुअर आहे थोडाफार, पण तरी पण 16 जून हे लास्ट डेट समजून चाला रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन करण्यासाठी. आता हे झाल्यानंतर मित्रांनो बघा, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट होईल 18 जून 2025 ला. आता हे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय असते, एकदम व्यवस्थित प्रत्येक स्टेप व्यवस्थित सांगत आहे, लक्ष देऊ नये का. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये जो तुमचा इन्फॉर्मेशन डिस्प्ले होईल, म्हणजे इन्फॉर्मेशन तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये ती जर मॅच होत असेल तर काही टेन्शन नाही, पण जर इन केस जर ते मिसमॅच होत असेल तर मग प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये कोणकोणती इन्फॉर्मेशन बघायची, सगळीच इन्फॉर्मेशन बघायची. आपलं नाव, आपलं होम डिस्ट्रिक्ट, आपलं कॅटेगरी कोणती आहे जी आहे तीच मेन्शन केली आहे की नाही, आपलं सगळ्यात महत्त्वाचे 10चे पर्सेंटेज व्यवस्थित आहे की नाही, मार्क्स जे आपले मॅथ्स, सायन्स, इंग्लिशचे ते व्यवस्थित डिस्प्ले केले की नाही, जेवढी पण काही इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थित क्रॉस व्हेरीफाय करायची आपल्या डॉक्युमेंट्स पासून. जर ते मॅच होत असेल तर तुम्हाला काही ग्रीव्हन्स वगैरे फाईल करण्याची गरज नाही, पण इन केस जर ती मिसमॅच होत असेल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची जी इन्फॉर्मेशन आहे आणि तुमची जे डॉक्युमेंटची इन्फॉर्मेशन आहे ती जर अपडाऊन असेल तर काय करायचं आहे, तुम्हाला तिथे ग्रीव्हन्स फाईल करायचं आहे. मग तुम्ही ई स्क्रुटिनी मधून पण करू शकता किंवा फिजिकल स्क्रुटिनी मधून पण करू शकता. कसं करायचं ते पण सांगून देतो थोडंसं ब्रीफ मध्ये. ज्यांना रेज करायचं ग्रीव्हन्स ते डायरेक्टली बघू शकता. अप्लिकेशन लॉग इन करायचं, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला क्लेम करावं लागणार. क्लेम केल्यानंतर त्याचे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचं. ते डॉक्युमेंट्स ते क्रॉस चेक करणार आणि जर ओके असेल तर तुम्हाला स्टेटस समजेल की हा तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, तुम्ही जे म्हटलं ते बरोबर होतं. तसंच फिजिकल स्क्रुटिनीमध्ये पण जर तुम्हाला असं वाटलं की बा मिसमॅच आहे तर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स घेऊन तिथे जायचं, त्यांना सांगायचं की असा असा प्रॉब्लेम आहे. ते तुमचं डॉक्युमेंट चेक करतात, हा चुकी झालेली आहे, माइट बी टेक्निकल ग्लिच असू शकतो किंवा ह्युमन एरर असू शकतो. ते लगेच डॉक्युमेंट्स रिअपलोड करणार आणि तुम्हाला पुन्हा रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट नवीनवाली देऊन देईल. तो प्रोसेस एकदम सिंपल आहे, स्क्रुटिनी असो की फिजिकल स्क्रुटिनी. फक्त ई स्क्रुटिनीमध्ये तुम्हाला लॉग इन करून क्लेम करावं लागेल. क्लेम केल्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल आणि त्याचं स्टेटस विदिन 2 अवर्स और 3 अवर्स किंवा एक दिवस पण लागू शकतो, तुम्हाला दिसून जाईल. आणि फिजिकल स्क्रुटिनीमध्ये तुम्हाला तिथे जावं लागेल. आय होप मी रिपीट केलं पण व्यवस्थित समजलं असेल. आता हे करण्यासाठी किती डेट आहे, 19 जून टू द 21 जून. आणि त्यानंतर होईल फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले 23 जून 2025 ला. आता फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर याच्यानंतरची प्रोसेस काय असते, तुम्ही प्रॉपरली वर्ड फाईलवर एक बेसिक 22 डेज आणि 22 डेज कन्सिडर केलंय. हे ऑफिशियल नाही आहे, जस्ट त्याला एक रेफरन्स म्हणून कन्सिडर करा. कारण मला माहिती आहे 10वी मध्ये थोडे विद्यार्थी पॅनिक होता, सर पुढे काय होणार, पुढे काय होणार. म्हणून तुमच्या रिक्वेस्टवर हा थोडासा एक मी एक्सपेरिमेंट म्हणा किंवा थोडासा अभ्यास करून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. आता इथे बघा काय होणार, फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाली 23 जूनला. त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स होणार 24 जूनला. रफली एका दिवसामध्ये होऊन जातं. तिथे तुम्ही चेक करू शकता की कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स अवेलेबल आहे, ऍज पर कॅटेगरी किती सीट्स वगैरे. तर सीट मॅट्रिक्स असते प्रत्येक कॉलेजचं, त्यावर आपण व्हिडिओ बनवूया. त्यानंतर तुम्हाला फिल अँड कन्फर्म द ऑप्शन फॉर्म साठी 4 दिवस दिले जाते रफली.
तर आपण असं पकडू 25 ऑफ जून टू द 28 ऑफ जून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी वेळ दिला जाईल, जिथे तुम्ही आपलं लॉग इन करून प्रॉपरली ऑप्शन फॉर्म फिल कराल. इथे विद्यार्थ्यांचा डाऊट असतो की सर आम्ही फिजिकल सेंटरला किंवा एफसी सेंटरला जाऊनच ऑप्शन फॉर्म भरायला पाहिजे का, आम्ही तर फिजिकल स्क्रुटिनी घेतली होती. तर काही गरज नाही, तुम्ही तुमच्या घरून सुद्धा ऑप्शन फॉर्म भरू शकता. ठीक आहे. नाही तर असं असतं विद्यार्थ्यांना डाऊट्स की तिथे जाऊन भरायचं का, तर तुम्ही कुठून पण लॉग इन करून व्यवस्थित तुमचा ऑप्शन फॉर्म भरू शकता. त्यानंतर आहे डिस्प्ले ऑफ अलॉटमेंट, म्हणजे 28 ऑफ जूनला तुमचा लास्ट डेट आहे. त्यानंतर लगेच त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा कधी कधी एक दिवस प्लस पण होऊन जातो, 29 ऑफ जून किंवा 30 ऑफ जूनला तुमचं डिस्प्ले होईल अलॉटमेंट लिस्ट. आणि या अलॉटमेंट लिस्टमध्ये तुम्ही चेक करणार की तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं, कोणती ब्रँच मिळाली. तर अलॉटमेंट लेटर असतं, त्याच्यात दिसून जातं तुम्हाला अलॉटमेंट कोणतं झालेलं आहे. त्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन असते, तुम्हाला 6 दिवस दिले जाते. आता कशा कशासाठी दिले जाते ते पण सांगतो. फॉर एक्झाम्पल 13 ऑफ जून टू द 5 ऑफ जुलै यामध्ये काय करू शकता, जर तुम्हाला पहिलं ऑप्शन मिळालं ते तर ऑटो फ्रीज होईल. जर ऑटो फ्रीज झालं तर इनकेस तुम्हाला कॉलेजेसमध्ये जाऊन डायरेक्टली आपले डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल, फीस पे करावं लागेल आणि तुमची ऍडमिशन होईल. पण इन केस अपार्ट फ्रॉम तुम्हाला फर्स्ट ऑप्शन जर कोणतं मिळालं असेल तर तुम्ही काय करू शकता, 2-3 ऑप्शन असते तुमच्याकडे. एक तर तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता की नाही बाबा मला सेकंड नंबरचं कॉलेज मिळालं किंवा थर्ड नंबरचं, मी सॅटिस्फाईड आहे, मी सेल्फ फ्रीज करतो, आता मला पुढचे कॅप 2 कॅप 3 नाही करायचंय, मी त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेतो. तर हे झालं सेल्फ फ्रीज. सेकंड आहे बेटरमेंटसाठी जाऊ शकता तुम्ही, म्हणजे ते कॉलेज लॉक कराल आणि मग तुम्ही बेटरमेंटसाठी जाताय, तर ते बेटरमेंट फीज वगैरे पे करून तुम्ही मग तुमचा ऑप्शन फॉर्म एडिट पण करू शकता पुढच्या कॅप राऊंडसाठी, किंवा जो जसा आहे तसा ऍज इट इज पण ठेवू शकता. तर हे 2-3 ऑप्शन्स असतात. आणि सोबतच आता जर समजा तुम्हाला कॉलेजला जायचं आहे तर ह्याच 6 दिवसामध्ये तुम्हाला कॉलेजला रिपोर्ट करून फीस वगैरे डॉक्युमेंट सबमिट करावे लागेल. आणि या 6 दिवसामध्येच तुम्हाला जे पण काही तुमचं सेल्फ फ्रीजचं असो किंवा बेटरमेंटचं डिसिजन आहे ते पण या 6 दिवसामध्ये करायचं आहे. तर आलं लक्षात. तर मोठ्यामोठी 5 ऑफ जुलै पर्यंतच तुम्हाला लक्षात येऊन जाईल की कोणते कॉलेजेस वगैरे अलॉट झाले. हे टेंटेटिव्ह म्हणा किंवा आपण एक रिसर्च बेसिसवर आपण हे डिस्प्ले करत आहे. त्यानंतर कॅप राऊंड 2 राहील, प्रोसेस सेम राहील, सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होईल, ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 3 ते 4 दिवस दिला जाईल, तुमचं अलॉटमेंट डिक्लेअर होईल, तुम्हाला पुन्हा 5 ते 6 दिवस ऍडमिशन करण्यासाठी दिले जाईल. नंतर पुन्हा कॅप 3 सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होईल, ऑप्शन फॉर्म भरावा लागेल, पुन्हा तुम्हाला अलॉटमेंट डिक्लेअर होईल, देन तुम्हाला कॉलेजला रिपोर्ट करावा लागेल. असंच ह्या प्रोसेस राहील कॅप 4 पर्यंत. लक्षात आलं, आय होप याच्यातून क्लॅरिटी आली असेल. आता आपण डिस्कस करूया की जे रूल्स आहेत ते काय चेंज झालेले आहेत. तर डोंट डायरीवर इथं नोट डाऊन करून ठेवलेलं आहे प्रॉपरली, आणि झालं तर यावर एक डिटेल व्हिडिओ पण बनवून देईल. बघा आतापर्यंत काय होतं, जर तुम्हाला फर्स्ट ऑप्शन मिळालं तरच ऑटो फ्रीज होत होता, पण आता यांनी रूल्स मध्ये चेंज केले आहे. फॉर एक्झाम्पल कॅप राऊंड 1 मध्ये जर तुम्हाला फर्स्ट ऑप्शन मिळालं तर ते ऑटो फ्रीज होईल. कॅप राऊंड 2 मध्ये जर तुम्हाला पहिल्यापैकी कोणते पण 3 ऑप्शन पैकी जर कॉलेज मिळालं तर ते ऑटो फ्रीज होईल. कॅप 3 मध्ये पहिल्या 6 पैकी कोणतं पण ऑप्शन जर मिळालं तर ते ऑटो फ्रीज होईल. आणि कॅप 4 मध्ये तर ऑफकोर्स जे पण काही कॉलेज मिळालं तिथे जाऊन तुम्ही ऍडमिशन घेणार. तर या प्रकारचं कॅप मध्ये आणि ऑटो फ्रीज मध्ये थोडंसं चेंजेस झालेले आहे. तर डोंट वरी, मी एक छान व्हाईट बोर्डवर इफ बट कंडिशन घेऊन पण यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. तर आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. अजून काही डाऊट्स डिफिकल्टीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं जर पर्सनल मेंटरिंग हवं असेल तर गुगल फॉर्म सुद्धा फिल करू शकता. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ऍडमिशन प्रोसेस अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ.